और थोड़ा स्पीड चलते क्या सर मांगे यार प्लीज 1 मिनिट सगळे मागे या 1 मिनिट ये कॉलेज से कम महाराष्ट्र को 100 से ज़्यादा अच्छे लीडर इस कॉलेज में हैं और हर फील्ड में साइंटिस्ट है, आर्मी में लोग हैं, पॉलिटिशियन ऐसा एक एक्टर बहुत ज़्यादा है। ऐसा एक फील्ड है कि जहाँ पे यहाँ का स्टूडेंट है, ये बहुत स्ट्रॉन्ग कॉलेज है। आइए तो देखिए थोडंसं असे क्रॉस हो सगळ्यांनी व्यवस्थित घ्या वरुण ये इथे आपल्याला लागणार आहे अमन एक मिनिट वैभव पुढे वैभव पुढे फक्त पुढे ये हमारी भाभी है स्मिता वहीनी, जिनके दोनों बच्चे कोरोना में स्मशान भूमि में काम कर रहे हैं। अभी उसमें से एक मच्छर निधि में है, अभी पिछले हफ्ते वो शिफ्ट पे गया वही। ये अमृता वहीनी महाराष्ट्र की सबसे लीडिंग पब्लिकेशन कंपनी है, वो मेरा पब्लिकेशन त्यांना एस्कॉर्ट करायचं सर थोडं मागून घेतलं आपण मला सौभाग्य नहीं दिया थोड़ा मांगो ये मेरी इन्हें कोविड के वक्त कम से कम 6,000 से ज़्यादा जो इंडियन दुबई में एक्टिव है उनका रेस्क्यू ऑपरेशन किया, उनको भारत में 5,000 से ज़्यादा और अभी वही काम कर मागे या ना प्लीज आता आपण गेला अर्धा ते पाऊण तास देशाच्या परमवीराला अनुभवत होतो। प्रत्येकाशी आपुलकीने बोलणारा असा हा आजच्या काळातला हिरो, कदाचित आपण सगळेच जण आजच्या काळातला जो राष्ट्रपुरुष म्हणू शकू असा राष्ट्रपुरुष अनुभवत होतो। मी या कार्यक्रमाच्या अगोदर या व्यासपीठावरती ज्यांना मान्यवरांना विनंती करणार आहे त्या सगळ्या दोन लाईन कोविड काळामध्ये जे काम करत होते त्या सगळ्यांच्या आया त्यांच्या पाठीमागे भक्कम उभ्या होत्या, म्हणून प्रत्येक कार्यकर्ता काम करत होता। या सगळ्या आयांना मी व्यासपीठावरती विनंती करतोय। गंधार करडे त्यांची आई गंधार काकू कुठे आहेत? बोला ना काकू, या वैभवची जावा वरती, इकडनं जावा पटकन। अरे आले, बोला भारत माता की। आपण या देशाच्या सुपुत्राचं उभं राहून स्वागत करणार आहोत। बोला भारत माता की, वंदे वंदे। बोला भारत माता की, कौमी एकता। सगळेजण जिंदाबाद म्हणणार आहे, कौमी एकता। बोला भारत माता की। सर भेटूया, हे सगळे लहान मुलं
सज्जींना निवेदनात अनेक वेळा चेंजेस करावे लागणार आहेत. त्याची सुरुवात ऑलरेडी झालेली आहे. आपलं ठरलं वेगळं होतं, कार्यक्रम घडणार वेगळा आहे नेहमीप्रमाणे. तर आपल्या छोट्या जवानच्या आजोबांनी आता सांगितलंय की आपण आज जे राष्ट्रपुरुष इथं व्यासपीठावरती आलेत यांना ओळखतो आपण कारगिलमुळं. शौर्याची, त्यागाची, बुद्धीची, राष्ट्रीय एकात्मतेची भूमी म्हणजे कारगिल. पण एका पिढ्यांकडून दुसऱ्या पिढ्यांकडे चालतच असतं. कालपर्यंत असा प्रश्न पडत होता की आजच्या पिढीला कारगिल हिरोज माहिती आहेत का, आजच्या पिढीला योगेंद्र सिंग यादव माहिती आहेत का. त्याच्या पुढे जाऊन असा प्रश्न पडला की मुळात आत्ताच्या जनरेशनला कारगिल युद्धच माहिती आहे का. काल रात्री आम्ही गप्पा मारताना हा प्रश्न पडला होता. पण आज सकाळी लगेच या छोट्या जवानच्या मुळं हे उत्तर मला मिळालं की आजच्या पिढीला पण कारगिल योद्धे माहिती आहेत, कारगिल जवान माहिती आहेत. तर मी आपल्या छोट्या जवानला बोलवतो की आजोबांनी सांगितलंय तू तुझं कारगिलचं गाणं म्हणून दाखवणार आहे आणि त्यानंतर कार्यक्रमाला सुरुवात होईल. वेदांत ना, वेदांत, एकदा वेदांतसाठी जोरदार टाळ्या. कारगिलचं काय? कारगिलचं कुठं? आजोबांनी सांगितलं ते म्हण. 15 अगस्त का दिन कहता है आजादी अभी अधूरी है. 15 अगस्त का दिन कहता है आजादी अभी अधूरी है. सपने सच होना बाकी है, रावी की शपथ न पूरी है. जिनकी लाशों पर पग धरकर आजादी भारत में आई, जिनकी लाशों पर पग धरकर आजादी भारत में आई, वे अब तक है खाना अबदोश, गम की काली बदली छाई. कलकत्ते के फुटपाथों पर जो आंधी पानी सहते हैं, कलकत्ते के फुटपाथों पर जो आंधी पानी सहते हैं, उनसे जाकर पूछो 15 अगस्त के बारे में क्या कहते हैं. सीमा के उस पार चलो, सीमा के उस पार चलो जहाँ सभ्यता कुचली जाती है, इंसान बेचे जाते हैं, ईमान खरीदा जाता है, भूखों को गोली, नंगों को हथियार पहनाए जाते हैं, सूखे कंठों से जिहादी नारे लगवाए जाते हैं. लाहौर, कराची, ढाका, लाहौर, कराची, ढाका पर मातम की काली छाया, पख्तूनों पर, गिलगिट पर गमगीन गुलामी का साया. बस इसीलिए तो कहता हूँ आजादी अभी अधूरी है. कैसे उल्लास मनाऊं मैं, बस थोड़े दिन की मजबूरी है, बस थोड़े दिन की मजबूरी है. बस इसीलिए आज से ही कमर कसे, बलिदान करे, जो पाया उसमें ना खोए, जो खोया उसका ध्यान करे. 15 अगस्त का दिन कहता है आजादी अभी अधूरी है. कैसे उल्लास मनाऊं मैं, कैसे उल्लास मनाऊं मैं. जय हिंद. वंदे वंदे. आपण आता राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सुरुवात करणार आहोत. पंजाब सिंह
योगेंद्र सिंह जी, आपका पुणे में बहुत बहुत स्वागत। आपने ये जो अभी वाइब्स देखे, ये हमारी अंतरात्मा से निकली हुई हर एक चेतना आपके अंतरात्मा तक पहुंचने की एक छोटी सी कोशिश थी। आप वहां पे सीमा पर बैठकर हमारी रक्षा करते हैं, लेकिन कोविड के टाइम पे जब महामारी आई थी, उस वक्त हमारे हर एक जवान ने अपनी जान की बाजी लगाकर घर के हर एक सदस्य को खतरे में डालकर दूसरों की सेवा की थी। और ये जो प्रेरणा मिली, ये जो उत्साह, ये जो अपेक्षाएं हम पूरी कर सके, वो बस आप जैसे जवानों की वजह से। त्यांचा जोरदार सन्मान आपण इथे करणार आहोत। बोलो भारत माता की, भारत माता की, वंदे। सर, आपके सम्मान में जब ये वॉर चल रहा था, उस समय की एक कविता मैं आप लोगों के सामने आपके समक्ष रखना चाहता हूं। त्याग तेज तपबल से रक्षित अपनी स्वतंत्रता, त्याग तेज तपबल से रक्षित अपनी स्वतंत्रता है, प्राणों से भी प्रियकर अपनी यह स्वतंत्रता। इसे मिटाने की साजिश करने वालों को कह दो, इसे मिटाने की साजिश करने वालों को कह दो, चिंगारी का खेल होता है बहुत बुरा, दूसरों के घर में आग लगाने का अंजाम होता है सदा बुरा, अंजाम होता है सदा बुरा। दिल से लगता था, शरीर में 15 गोली, फिर भी दुश्मन पर हमला करना ये कोई फिल्मी कहानी नहीं, कहानी कारगिल युद्ध के हीरो योगेंद्र यादव। कारगिल की जंग कौन भूल सकता है, जब देश की सीमा में घुस आए दुश्मन को खदेड़ने के लिए भारतीय सेना ने अपने जान की बाजी लगा दी। 26 जुलाई 1999 इस जंग को भारत की विजय का ऐलान किया गया और कारगिल की चोटियों पर शान से तिरंगा लहराने का। उसी जीत में हर 26 जुलाई को हम कारगिल विजय दिवस के रूप में आज भी मनाते हैं। आज जो कारगिल हमें हंसता हुआ खिलता हुआ दिखता है, वो इनकी वजह से। कारगिल युद्ध के कई हीरो हैं, इनमें से एक है परमवीर चक्र विजेता योगेंद्र सिंह यादव, जिन्होंने एक नहीं, दो नहीं, 15 गोलियां खाई, लेकिन दुश्मन से लड़ते रहे और टाइगर हिल पर फतेह हासिल कर ली। और आज उन्हें हीरो ऑफ टाइगर हिल भी कहा जाता है। फिल्म के बहुत सारे हीरो देख लिए, आज रियल टाइम का हीरो हमारी माताओं के बीच बैठा है। इससे बड़ा सम्मान और क्या हो सकता है हमारे पुणे को। बोलते हैं ना कि जब किसी जवान की बात आती है तो अपने आप में खून खौलने लगता है। भले ही लोगों को लगे कि ये बॉलीवुड की स्क्रिप्ट हो, कहानी हो, लेकिन असल में परमवीर चक्र विजेता योगेंद्र सिंह यादव ही थे और वो आज भी है और वो प्रेरणा देते रहेंगे। अपने अदम्य साहस के दम पर अकेले टाइगर हिल पर भारतीय सेना का कब्जा दिलाने वाले उस समय के महज 19 साल के जवान थे। 1999 की गर्मियों में जब कारगिल की जंग शुरू हुई, उस समय योगेंद्र यादव सीने में अपनी ट्रेनिंग कंप्लीट करने के बाद उन्हें यह जिम्मेदारी सौंपी गई। 18 ग्रेनेड्स के हिस्से के रूप में उन्हें टाइगर हिल को कब्जा जमाने का जिम्मा ये सौंपा गया, जहां पाकिस्तानी सैनिक घुसपैठ कर बैठ चुके थे। कभी कभार ऐसे लगता है कि जब हम सैनिकों की बात करते हैं तो बहुत आसान लगता है कि हाथ में राइफल लेके जवान को देखना, लेकिन जब सामने मौत हो और पता हो कि इसके बाद मुझे खुद को तिरंगे में लपेटना है, उस वक्त अपनी माँ की, अपने भाई की, अपने बेटे की, अपनी बेटी की, अपनी बहन की, इन सब की याद पीछे छोड़कर बस एक ही के शरण में जाते हैं, जिसकी जो शरण होती है भारत माँ की को। और इसी वजह से आज जो हम यहाँ पे बड़ी खुशी से घोषणाएं दे रहे हैं, आनंद व्यक्त कर रहे हैं, ये सब जिनकी वजह से हो रहा है वो है हमारे भारत के हर एक जवान की वजह से और परमवीर चक्र विजेता
योगेंद्र सिंह यादव जी की वजह से। सर, आपके आने से पुणे का सम्मान बढ़ गया। ये कॉलेज, एसपी कॉलेज, जहां पे आज का ये जो बुक का जो इनॉग्रेशन होने वाला है, वैभव जी ने वो लिखा हुआ है, वो भी इसी कॉलेज के छात्र रह चुके हैं। और सबसे आनंद की बात ये है, आप वहां पे सीमा पे लड़ते हैं और वैभव जी और उनके मार्गदर्शन में हमारे जो छोटे छोटे जवान हैं, हम समाज के लिए लड़ते हैं। तो आपका आशीर्वाद हमें मिलता रहना चाहिए। मैं वाघ काकूंना, जामगे काकूंना आणि मोहिते काकूंना विनंती करतो की योगेंद्रजींचा सन्मान या ठिकाणी इथे करावा। आपल्या सगळ्यांना विनंती की आपण सगळ्यांनी उभं राहावं आणि उभं राहून त्याचा सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत। भारत माता की वंदे वंदे, भारत माता की। सगळ्यांना विनंती करतो की आपण कृपया सगळ्यांनी स्थानापन्न व्हावं। साधारण मार्च महिन्यामध्ये, 2020च्या मार्च महिन्यामध्ये अचानकपणे देशावरती नव्हे तर जगावरती असं एक संकट ओढवलं की ज्या संकटामुळे माणूस माणसाला भेटायला घाबरायला लागला। पण हे सगळं घडत असताना कुठेतरी माणुसकी ही जिवंत होती आणि ती माणुसकी जिवंत राहावी याच्यासाठी म्हणून काही संस्था, काही कार्यकर्ते अहोरात्र झटत होते। ते अशा पद्धतीने झगडत होते की स्वतःच्या जीवाची बाजी लावून, स्वतःच्या जीवाची, स्वतःच्या कुटुंबाची पर्वा देखील न करता लॉकडाऊनच्या काळामध्ये स्वतःच्या जीवावर उदार होऊन सेवा केली, ती फक्त आणि फक्त जनतेची। आणि त्याच्यामुळे पुण्यासारख्या शहरामध्ये पहिल्यांदा कोविडचे 2 पेशंट सापडल्यानंतर सुद्धा काही संघटना, काही मुलं ही स्वतःहून पुढे आली आणि त्या प्रत्येकासाठी दिवस रात्र त्यांनी काम केलं। त्या प्रत्येकाची गोष्ट म्हणजे व्हायरल माणुसकी। या सगळ्या कामामध्ये ज्यांनी मोलाचा सहभाग नोंदवला आणि खऱ्या अर्थाने भरभक्कमपणे पाठीशी उभे राहिले, त्या संस्थांचा सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत। मी सुरुवातीला आमंत्रित करतो गुरुसिंग सभा गणेश पेठचे पदाधिकारी, त्यांनी कृपया व्यासपीठावरती यावं आणि आपल्या सन्मानाचा स्वीकार करावा। श्री चरणजीत सिंग आणि त्यांचे सहकारी। आपल्याकडे वेळ कमी आहे, त्यामुळे फक्त सगळ्या सन्मानार्थींना विनंती की आपण खूप पटपट व्यासपीठावरती येणार आहोत। चरणजीत सिंग साने आणि त्यांच्या सहकार्याने विनंती की आपण पटकन यावं। कोरोनामध्ये जेव्हा अन्नकोटाची गरज होती, अनेक भुकेल्यांना अन्न द्यायचं होतं, तेव्हा अशी कुठली तरी यंत्रणा, अशी कुठली तरी ताकद पुणे शहरातल्या सगळ्याच कार्यकर्त्यांच्या पाठीशी उभं राहणं गरजेचं होतं की ज्यांच्यासाठी अन्नदान हे एक पुण्याचं काम आहे, त्यांच्यासाठी अन्नदान हा धर्म आहे, असे कॅम्पमधील गुरुद्वाराचे चरणजीत सिंग साहनी आणि त्यांचे सहकारीकडे आलेले आहेत। आपण जोरदार टाळ्या वाजवून चरणजीत सिंग यांच्या टीमचा सन्मान करणार आहोत। त्याचबरोबर गणेशपेठ गुरुद्वाराचे भोला सिंग आले असतील तर भोला सिंग यांच्या टीमला विनंती आहे की कृपया आपण व्यासपीठावरती यावं। तर भारत माता की जो बोले सो निहाल, जो बोले सो निहाल। वंदे मातरम संघटना, सरहद या सगळ्यांच्या माध्यमातून, नहार सरांच्या माध्यमातून ही ज्यांच्यासाठी दातृत्व हा धर्म आहे अशा लोकांची ओळख होत गेली आणि अगदी 1-2 दिवसांसाठी सुरू झालेला हा अन्नकोट उभा राहत गेला। यानंतर पुढची संस्था, यानंतर उन्नत सामाजिक संस्थेचे पदाधिकारी जावेद भाई आणि त्यांच्या टीमला विनंती आहे की त्यांनी पटकन व्यासपीठावरती यावं।
उम्मत सामाजिक संस्था म्हणजे कोरोना काळामध्ये पहिल्या वेळापासून जे मृतदेहांचे जे कोविड बॉडीज ती एक खूप दहशत असायची वरती. हा टीम बाहेर असेल तर मग सगळ्यांच्या वतीने तुम्ही स्वीकारा. आणि टीमचा योगेंद्रजींच्या बरोबर आपण एक ग्रुप फोटो काढू. आपण जावेदबाईंचे सगळे सहकारी बाहेर, इथं जेवढी गर्दी तेवढीच गर्दी बाहेर आहे. सगळे योगेंद्रजींना भेटण्यासाठी अनुभवण्यासाठी सगळे लोक इकडे आलेले आहेत. आपण उम्मेदच्या सगळ्याच कार्यकर्त्यांसाठी जोरदार टाळ्या वाजवूया. उम्मेदच्या सगळ्या सहकाऱ्यांच्या वतीने जावेदबाई सन्मान स्वीकारत आहेत. उम्मेदचे जे कार्यकर्ते बाहेर आहेत त्यांच्यासाठी आपण जास्तीत जोरात टाळ्या वाजवणार आहोत, कारण की पूर्णपणे कुठंच एक्सपोज नव्हता. हे काम चालू असायचं जवळजवळ 1.5 वर्ष. पुढील संस्था आहे जय गणेश व्यासपीठ. बोला गणपती बाप्पा. पुणे शहराची ताकद, पुण्याची गणेशोत्सव मंडळ या सगळ्या मंडळांचे प्रतिनिधी जय गणेश व्यासपीठच्या माध्यमातून काम करत असतात. तर जय गणेश व्यासपीठाच्या कार्यकर्त्यांना, सगळ्या तरुण कार्यकर्त्यांना विनंती आहे की आपण आपल्या जय गणेश व्यासपीठाचा सन्मान स्वीकारावा. ग्रुप फोटोसाठी आपण सगळेजण जागा करून देणार आहोत. आपण बक्षीस घेताना जसे ग्रुप फोटो काढतो ना आपला नेहमीचा ठरलेला, तसे सगळ्यांनी मस्तपैकी दाखवावं. बोला गणपती बाप्पा. मंगलमूर्ती. त्यानंतर गुरु गौतम चॅरिटेबल ट्रस्ट. माझे सहकारी सचिन जामगे यांच्या डोक्यात जेव्हा सगळ्यात पहिल्यांदा ही कल्पना आली की आपण अन्नदान सुरू करू, तेव्हा सगळ्यात पहिला हक्काचा हात ज्यांनी दिला ते म्हणजे गुरु गौतम चॅरिटी ट्रस्टचे सगळे पदाधिकारी. सगळ्याच पदाधिकाऱ्यांनी पुणे शहरातला जो अन्नकोट होता तो सुरुवात गुरु गौतम चॅरिटी ट्रस्ट, गुरु गौतम मुनी चॅरिटेबल ट्रस्टने केली आणि त्याच्या पुढे अन्नदानाची लोकचळवळ झाली. गुरु गौतम मुनीच्या पदाधिकाऱ्यांना विनंती आहे, कृपया आपण व्यासपीठावरती यावं. आपण सगळेजण टाळ्यांच्या कडकडाटात त्यांचं स्वागत करणार आहोत. यानंतर दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल. गुरु गौतम मुनींच्या सुजाता नाईक मॅडम. गुरु गौतम मुनी चैरिटेबल ट्रस्ट. सर, पुणे में फूड पैकेट डिस्ट्रीब्यूशन की जो शुरुआत हुई तो उसमें सबसे मदद का हाथ पहले देने वाले ये हमारे गुरु गौतम मुनि चैरिटेबल ट्रस्ट के पदाधिकारी थे. दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल से डॉक्टर सालिया का, डॉक्टर परीक्षित प्रयाग सर नाही आहे. दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलने कोविड काळात प्रचंड मोठं काम केलं. प्रत्येक रुग्णासाठी हक्काने चांगली व्यवस्था मिळण्याचं ठिकाण म्हणजे दीनानाथ होतं. त्यांचे डॉक्टर्स कदाचित बाहेर असतील, ते येणार होते, पण आपण टाळ्या वाजवून दीनानाथ मंगेशकरच्या कामाचा सन्मान करूया. त्यानंतर पुढील सन्मान आहे हेल्प रायडर्स. प्रशांत कनोजा आणि हेल्प रायडर्सची टीम. सगळी यंग ब्रिगेड है, सगळ्यांना विनंती है कि आपण पटकन व्यासपीठावरती यावं. सर, ये हमारे हेल्प राइडर्स की जो पूरी यंग टीम है, कोविड में ऐसा एक भी काम नहीं था कि जिसमें हेल्प राइडर्स की टीम काम नहीं करती थी. हर एक काम सिर्फ इनको फ़ोन किया तो एक फ़ोन प्रॉब्लम सॉल्व, ऐसा उनका काम चलता था. प्रशांत कनौजिया जी और हेल्प राइडर्स की पूरी सभी टीम, उनको विनंती है कि आप स्टेज पे आ जाइए. आपण या पुण्याच्या सगळ्या यंग ब्रिगेडचं जोरदार टाळ्या वाजवून स्वागत करणार आहोत. त्यानंतर वंदे मातरम संघटनेच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना विनंती, आपण इकडे यायचं आहे. सचिनांना एक सगळ्या इकडनं वरती. संचित, सगळी अख्खी टीम, महेशांना, सूरज जाधव, सगळेजण या इकडे. स्वरूप वर्धिनीचे पदाधिकारी, स्वरूप वर्धिनी, निलेशजी धायरकर, अक्षय ये भाऊ, माझा गुरु आहे अक्षय, ते मी सांगतो कसं. अक्षय ये पटकन. मला वाटतं टाळ्यांचा कडकडाट चालू ठेवावा आपण. स्वरूप वर्धिनीची सगळी टीम या काळामध्ये या सगळ्यांनी कार्य केलेलं आहे आणि त्या सगळ्यांचा सन्मान आपण इथे करतो आहोत. स्वरूप वर्धिनीची टीम लवकर यायचं आहे. महेशजी आले तिथं, त्यापूनचे बंधू, त्यांना विनंती आहे. यानंतर पुणे शहराच्या गणेशोत्सवामध्ये माणुसकी व्हायरल करणारं सेवा मित्र मंडळ. सर, ये मेरा ही मंडल है. सेवा मित्र मंडळाच्या कार्यकर्त्यांना विनंती है. सर, कोविड के दोनों लॉकडाउन में जो बाहर के छात्र पुणे में रहते हैं उनके लिए दोनों वक्त का खाना. बोला भारत माता की, गणपती बाप्पा, मंगल मूर्ती.
सेवामित्र मंडळाच्या सगळ्या कार्यकर्त्यांसाठी आपण जोरदार टाळ्या वाजवणार आहोत. दिवसातल्या दोन्ही वेळा जवळजवळ 80पेक्षा जास्त दिवस पूर्ण जेवण. सर हमारे मंडल के जो खाना मिलता था, जो स्टूडेंट्स लेते थे यहाँ के, तो उनका कहना आता था एक बार देना है तो अच्छा ही खाना देना है, यानी ऐसा नहीं कि कुछ प्रोग्राम करना है लोगों को देना है तो कुछ भी दे दो. जो घर में खाते हैं उससे भी यानी मेस के जो स्टूडेंट लोग आते थे उनका ये कहना रहता था कि कई महीनों में हमने इतना अच्छा खाना ही नहीं खाया. वो पूरा न्यूट्रिशन उसका पूरा देख के, पूरा हेल्थ देख के वो पूरा खाना दिया जाता था. वैसा था हमारा सेवामित्र मंडल. और आगे आने वाली है हमारी यंग टीम वंदे मातरम संघटना. वंदे मातरम संघटनेच्या सगळ्या शिलेदारांना विनंती की आपण पटकन व्यासपीठावरती यायचे. बोला भारत माता की वंदे वंदे. बाकीचे कुठे आहेत? गंधार, आशिष या सगळेजण पटकन वरती. सर वंदे मातरम संगठन का खासियत ऐसी है कि पूरी टीम के जो लीडर है वो सचिन अन्ना अभी पीछे खड़े हैं. यंग ब्रिगेड को आगे करना और अच्छा से अच्छा काम करते रहना ये खासियत है वंदे मातरम की टीम की. सगळ्या टीमला विनंती आहे की सगळ्यांनी इकडे या मस्तीचे ग्रुप होता. यानंतर स्वरूप वर्धिनीची टीम. स्वरूप वर्धिनीला विनंती आहे की कृपया आपण व्यासपीठावरती यावं. अक्षय, स्वरूप वर्धिनीची सगळी टीम या लवकर पुढे. बोला भारत माता की. यानंतर दत्त मंदिर ट्रस्ट से पदाधिकारी आलेत का? सर डे 1 से जिनका काम चल रहा था फूड डिस्ट्रीब्यूशन में, श्रीमंत दगडूशेठ, लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्त मंदिर ट्रस्ट से पदाधिकारी, दगडूशेठ हलवाई दत्त मंदिर ट्रस्ट से पदाधिकारी आतमध्ये आहेत का हॉलमध्ये? या सगळ्यांच्या वतीने मी ॲडव्होकेट प्रताप परदेशी यांना विनंती करतो. ट्रस्टचे संचालक ॲडव्होकेट प्रताप परदेशी यांनी दत्त मंदिर ट्रस्टचा सन्मान स्वीकारावा. ॲडव्होकेट प्रतापजी परदेशी, विनीत परदेशी यांना विनंती आहे की त्यांनी दत्त मंदिर ट्रस्टच्या वतीने सन्मान स्वीकारावा. माननीय भोलासिंग अरोरा, आपण व्यासपीठावरती आहात का? सभागृहात असतात. त्या व्यतिरिक्त अनेक संस्था इथं आहेत, त्याचं मी सगळ्यांची ओळख करूनच देईल. आता आपण कार्यक्रम विनीत दत्त मंदिर ट्रस्टच्या वतीने विनीत परदेशी यांना विनंती आहे की त्यांनी सन्मान स्वीकारावा. कार्यक्रमामध्ये सम्मान सर आप बैठ सकते हो. आज के प्रोग्राम में सर शायद आपको ऐसा लगेगा कि सम्मान बहुत ज़्यादा हो रहे हैं, लेकिन ये सिर्फ गिने चुने लोग हैं. यहाँ पे बैठा हुआ हर एक आदमी एक व्यासपीठ है, हर एक प्लेटफॉर्म है. आप यहाँ पे किसी भी तरफ देखो, हर एक आदमी के पीछे काम करने वाले हजारों हाथ है और वो हजारों हाथों के पीछे आशीर्वाद देने वाले लाखों हाथ है. ऐसा ये अभी ये पावन सभागृह ये पूरा बन चुका है. पुणे के सभी डिग्निटरीज यहाँ पे मौजूद हैं. तो शायद ऐसा हो सकता है कोविड के दरमियान ऐसा हो गया था कि प्रश्न असा होता
की योगेंद्र सिंग यादव कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून आहेत, परमवीर चक्र विजेते. तर आता योगेंद्र सिंग यादवांचा सन्मान कोणाच्या हस्ते करायचा हा प्रश्न असतो. म्हणजे साधारण कार्यक्रमाचा जो प्रोटोकॉल असतो त्याच्यामध्ये काय असतं की अध्यक्ष जो असतो कार्यक्रमाचा तो थोडासा सिनियर असतो. आता प्रश्न आहे, ज्या देशामध्ये परमवीर चक्र हा सर्वोच्च सन्मान आहे, अशा देशामध्ये परमवीराचा सन्मान करण्यासाठी निमंत्रित कोणाला करायचं हा खूप न उलगडलेला प्रश्न होता. आणि या प्रश्नाचं उत्तर पण योगेंद्र सिंग यांच्याकडूनच कळलं. त्यांना व्हॉट्सअपवरती मेसेज करत होतो, त्यांचा व्हॉट्सअपचा मी डीपी बघितला. सर मैंने आपका व्हॉट्सअप का डीपी बघा, शायद आपके माताजी के साथ आपका फोटो है. और उसी वो डीपी बघून मला या प्रश्नाचं उत्तर मिळालं की या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुठलाही प्रोटोकॉल जिथं प्रश्नच येत नाही अशा या आमच्या सगळ्यांच्या आया या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असाव्या, अशी आमची त्या विचाराला अजून बळकटी मिळाली. तो योगेंद्र सिंह जी, यहाँ पे जो माताएं बेटी है ना, सब लोग यहाँ पे काम करने वाले 80% लोग काम करते थे लॉकडाउन में. आजू बाजू वाले हमारे माताओं को बोलते थे, अरे आपका लड़का कहाँ जा रहा है, अरे आपकी लड़की कहाँ पे जा रही है. बिल्डिंग वाले कई बार बोलते थे, अरे उनका लड़का बाहर जाता है, उनसे थोड़ा दूर रहो. लेकिन ये सिर्फ हमारी माता ही थी कि जो हम सबको यहाँ पे बैठे हुए हर एक को वो सपोर्ट करती थी कि आप जाओ काम करो. तो ऐसी माता यहाँ पे बैठी है. यहाँ की उनकी जो क्या मैं लफ्जों में बता नहीं सकता कि अभी हमें क्या लग रहा है कि अब तक सर हमारे प्रोग्राम्स को बहुत लोग आए, बहुत, लेकिन पद्मश्री के बहुत लोग आए, पद्म विभूषण बहुत लोग आए, देश के बड़े बड़े लोग हमारे यहाँ पे प्रोग्राम्स को आते थे. लेकिन हम सभी लोग एक मत से, एक मतलब हिंदीत काय म्हणता येईल, एका मताने म्हणायचंय, काय म्हणायचं, एक मत से हम एक विचार से हम आपको बोल सकते हैं कि आज तक हमारे किसी भी मूवमेंट को आशीर्वाद देने में, हमारे साथ खड़े रहने में अगर सबसे बड़े डिग्निटरी कोई आए हैं तो वो आप हैं. तो हमारे माताओं का सम्मान आपसे हम करवाना चाहते हैं. मैं आपको यहाँ पे बैठे हुए सभी लोगों को, पुणे शहर के कोविड के दरमियान काम करने वाले हर एक बंदा जो काम करता था उसकी तरफ से मैं आपको विनती करता हूँ, ये सिर्फ हमारी माताएं नहीं है, ये पुणे में काम करने वाले, महाराष्ट्र में काम करने वाले हर एक जवान की माता है, यहाँ पे प्रातिनिधिक स्वरूप में बैठी है. तो मैं आपको विनती करता हूँ कि इससे बड़ा गौरव हो ही नहीं सकता. तो आप आ रहे तो हम ये संधि गंवाना नहीं चाहते. मैं हम सभी की वजह से तहे दिल से आपको विनती करता हूँ कि हम इन सभी माताओं का आप सम्मान करो. शायद उसमें 2-2.5 मिनट हो सकते हैं, लेकिन ये जो 2-2.5 मिनट है वो हमारे जिंदगी भर याद रहने वाले, ये हमारे पल रहेंगे कि जिस वक्त देश का सुपुत्र, देश का राष्ट्रपुरुष हमारी माताओं को सम्मानित कर रहा है. मैं आपको विनती करता हूँ, आप ये जो सभी कार्यक्रम की अध्यक्ष बैठे हैं, इन सभी माता को आप गौरवित करें. आपको सर हर एक जगह पे हम जाके करेंगे, यानी टाइम उसमें रह जाएगा. सुरेश वरती या, म्हणजे सगळ्यांना नीट फोटो काढता येईल. दोन्ही फोटोग्राफर्स वरती या. मी विनंती करतो की आपण या सन्मानाला सुरुवात करूया. खरं तर कार्यक्रम चालू असताना वैभवनी त्याच्या भावना व्यक्त करताना थोडीशी शब्दांची अडचण आली, पण आपला हा घरगुती कार्यक्रम आहे आणि तुम्ही सगळ्यांनी ते समजून घेतलं, त्याच्यामुळे खूप खूप धन्यवाद. यत्र नारेषु पूज्यते रमन्ते तत्र देवता शोचन्ति जामयो यत्र विनश्यत्यश्रु तत्कुलं जननी जन्मभूमिश्च स्वर्गादिगपि गरीयसी. असं म्हटलं जातं की आपल्या आयुष्याची स्वप्न बघताना विस्तवाला खरंच कधीच विसरायचं नसतं. गुलाबाला स्पर्श करताना काट्यांचा भान हे नेहमीच ठेवायचं असतं. जीवन हे शून्यातूनच उभं करायचं असतं आणि आई वडिलांचं ऋण फेडल्याशिवाय मरणाचं सुद्धा नाव घ्यायचं असतं. आई हा एकच शब्द खरं तर आयुष्यभर जपून ठेवला तरी काहीतरी राहतंय याची जाणीव आपल्या सगळ्यांना कायम होत असते. असं कुणीतरी म्हटलंय की खरंच समुद्राची शाही करून आकाशाचा कागद जरी केला तरी आईची महती ही लिहिता येणार नाही. आई मुलांवर संस्कार करणारी, स्वावलंबनाचे धडे देणारी, प्रसंगी मुलांसाठी वाटेल ते करायला तयार असणारी आई. स्वामी विवेकानंदांना एकदा त्यांच्या शिष्यांनी असा एक प्रश्न विचारला की तुम्ही आईला एवढं काय महत्व देता किंवा आईबद्दल तुम्ही एवढं भरभरून का बोलता. आणि आपण सगळ्यांनी ऐकलंय की स्वामी तिन्ही जगाचा पण आई विना भिकारी. खरं तर स्वामीजींना हा प्रश्न विचारल्यानंतर स्वामीजींनी सांगितलं की एक काम कर, उद्या येताना पोटाला एक 5 ते 6 किलोचा दगड बांधून ये
आणि दिवसभर त्या दगडाच्या सोबत राहा आणि तो दगड कॅरी करत करत फिर. त्या माणसानी स्वामीजींनी सांगितलं त्या बरहुकूम तो दगड पोटाला बांधला आणि दिवसभर तो दगड घेऊन शहरामध्ये फिरत होता. संध्याकाळी परिस्थिती अशी झाली की त्याला 2 पावलंही चालायला जमत नव्हतं. थकला, हारला, रडकुंडी आला आणि शेवटी स्वामीजींपाशी येऊन उभा राहिल्यानंतर स्वामीजींना म्हणाला की स्वामीजी तुम्ही हे दगड मला का बांधायला लावला? दिवसभर मी या ज्या मरण यातना भोगतोय त्या मी शब्दात नाही व्यक्त करू शकत. आता तुमच्या समोर आलो, माझं दिलेलं वचन पूर्ण झालं म्हणून मी हा दगड उतरवतोय. तुम्ही कशासाठी मला हे करायला सांगितलं? तर स्वामीजींनी फक्त एका वाक्यात त्याला सांगितलं की अरे बाळा, दिवसभर पोटाला बांधलेला दगड जर तू सहन करू शकत नसशील तर ती माऊली 9 महिने तुला पोटामध्ये घेऊन संबंध जगासाठी आणि जगाच्या समोर तुझ्यासाठी म्हणून लढतीये. तिचा सन्मान नको व्हायला? आमच्या एका मित्राला मी विचारलं की आई ह्या शब्दाचा अर्थ काय? तर मला त्यांनी फक्त एका वाक्यात सांगितलं की तू पोटामध्ये असताना तुला भूक लागली हे जिला कळतं ती आई. या आईचा सन्मान आपण आज या ठिकाणी करतोय. मला वाटतं जोरदार टाळ्या या व्हायला पाहिजेत, कारण ही व्हायरल माणुसकी होताना त्या माणुसकीला जन्म देणारी ही जन्मदात्री आज इथे स्टेजवरती बसली आहे आणि त्या प्रत्येक जन्मदात्रीचा सन्मान म्हणजेच आमचा सन्मान, आईचा सन्मान म्हणजेच या भारतभूचा सन्मान. आणि त्या प्रत्येक आईनी आमच्यावरती जे संस्कार केलेत, आम्हाला जी शिकवण दिली आहे त्यातनं फक्त आम्हाला एकच शिकवलंय, स्वतःसाठी जगू नका, जगा तर समाजासाठी जगा आणि खऱ्या अर्थाने निरपेक्ष प्रत्योपकार भावनेनं जगा, समाज उपयोगी कार्य करा. तुम्हाला आयुष्यात कधीही कुठेही कसलंही काहीही कमी पडणार नाही. आणि आजचा हा जो सन्मान या मातांचा होतोय तोही या भारतभूच्या सुपुत्राच्या हातून होतोय. मला वाटतं जोरदार टाळ्यांनी आपण आजच्या या कार्यक्रमाच्या प्रसंगी उपस्थित असलेल्या सगळ्या मातांचा सन्मान या ठिकाणी करूया. आता या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण सन्मान सगळ्यांचे घेतले. ज्या पुस्तकाच्या प्रकाशनाच्या बाबतीत आपण सगळेजण इथे उपस्थित राहिलेला आहात, मला हेही मान्य आहे की आईचा सन्मान होताना आपण प्रत्येक जण आपापल्या भावनांना वाट मोकळी करून देत होतो. पण आजच्या या कार्यक्रमाच्या प्रसंगी आज हे सगळे प्रसन्न चेहरे दिसत आहेत, सगळेजण आनंदात आहेत, सगळे सुख सणवार सगळेजण साजरे करतात. ते ज्यांच्यामुळे घडलं त्या प्रत्येक स्वयंसेवकासाठी, त्या प्रत्येक माणुसकी व्हायरल करणाऱ्या प्रत्येक माझ्या कार्यकर्त्यांसाठी आपण सगळ्यांनी उभं राहून त्यांना आपण मानवंदना देऊया. धन्यवाद.